जर तुम्ही ढाबा स्टाईल पनीर भुर्जी घरीच बनवली तर कसं, तर मी तुम्हाला सांगते। तर त्यासाठी सर्वप्रथम साहित्य काढून घेतलं। एक मीडियम साईजचा टोमॅटो, मीडियम साईजची शिमला मिरची, 10 ते 12 लसणाच्या कळ्या ज्या की कुटून घेतले होते, 1 इंच अद्रकचा तुकडा ग्रेट करून घेतलेला आणि 2 मीडियम साईजचे कांदे। इकडे कढई ठेवली, त्यामध्ये 2 पळी तेल घातलं, 1 बटरचं क्यूब घातलं। त्यानंतर काही खडे मसाले, 2 तमालपत्र, 1 दालचिनी तुकडा, 1 विलायची, मसाला विलायची, 1 स्टार फूल। त्यानंतर अद्रक घातली, लसूण घातला, कांदा घातला, छान रोस्ट करून घेतला। त्यानंतर टोमॅटो घातला, कांदा जो फ्राय झाला व्यवस्थित की टोमॅटो घातला, टोमॅटोवर अर्धा चमचा मीठ घातलं, काही सुके मसाले अर्धा चमचा, धणे पावडर पाव चमचा, हळद 1 चमचा, लाल काश्मीरी मिरची पावडर घालून जे आहे व्यवस्थित असं फ्राय करून घेतलं। त्यानंतर 1 चमचा गरम मसाला सुद्धा घातला, तर ते सुद्धा व्यवस्थित फ्राय केलं। शिमला मिरची जी आहे लास्टला घातली, कारण शिमला मिरची लगेच शिजते आणि आपल्याला खूप असं काही शिजवायचं नाही, त्याला थोडं क्रंचीपणा ठेवायचा आहे त्यासाठी। त्यानंतर त्यामध्ये पाव वाटी पाणी घातलं आणि एक उकळ व्यवस्थित अशी काढून घेतली। त्यानंतर 250 ग्रॅम पनीर घेतलेलं होतं ग्रेट करून, ते घालून घेतलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर इथे जे आहे 2 ते 3 चमचे मलाई घेतली होती फेटून, जे नेहमी रोज सकाळी दूध येतं त्यावर जी मलाई येते ती घेतली होती। आणि अशा प्रकारे पनीर भुर्जीला 1-2 उकळ काढून घेतल्या आणि अशी आपली पनीर भुर्जी एकदम ढाबा स्टाईल तयार आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि किसलेल्या पनीरने गार्निशिंग केली आणि हे बघा काय कन्सिस्टन्सी, कलर, एकदम टेस्टी अशी ढाबा स्टाईल पनीर भुर्जी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।